नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आला आहे आणि त्यामध्ये आपण पाहणार आहोत की आता सोहम हा फोन करतो आणि सोहमने आता फोनवर आपण ना आता ब्युटी ॲड शो करणार आहोत आणि त्या शोमध्ये आपण ना 30-30 सेकंदाचे मॉडेलकडून रील्स बनवून घेणार आहोत. मध्ये टॅगलाईन असेल, तुमच्या आतल्या भारतीय नारी समर्पित. आणि ही टॅगलाईन त्या मॉडेल्सनी त्यांनी त्यांच्या रील्समध्ये वापरायची असल्याचे सोहम फोनवर सांगतो आणि आपल्या रूपम कॉस्मेटिकच्या रील्समध्ये त्यांनी टॅग करायचं आहे असे सगळी माहिती आता सोहमने दिलेली असते. आणि मॉडेल्सकडून हे जेवढ्या लवकरात लवकर रील्स येतील त्या रील्सला आपल्याला व्हायरल करायचं आहे आणि असे सांगून आता सोहम फोन ठेवतो. शेजारीच आता बबलू तोसुद्धा काम करत असतो आणि तेवढ्याच दरवाजातून तारा त्या दोघांकडे बघते. आणि इकडे आता सकाळी सकाळी तिलोत्तमा ही चहा पीत बसलेली असताना पेपर हातात घेते आणि त्या पेपरवर आता रूपम कॉस्मेटिकची ॲड आलेली असते आणि त्या ॲडमध्ये रूपम कॉस्मेटिक मॉडेल हंट्स हे टायटल बघताच आता तिलोत्तमाला धक्का बसतो आणि त्यामध्ये टॅगलाईन लिहिलेली असते, शोध नव्या चेहऱ्यांचा, तुमच्या आतल्या सुंदर भारतीय नारी समर्पित. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुमच्या फोनवर तुमच्या मनातलं सौंदर्य नक्कीच आम्हाला पाठवा, अशी ती ॲडव्हर्टाईज आता पेपरमध्ये वाचताच तिलोत्तमाला धक्का बसतो आणि पटकन आता तिलोत्तमा तिचा मोबाईल बघते आणि त्या मोबाईलमध्ये एक शॉट आलेला असतो. त्यामध्ये एक मुलगी पाणी भरत असते आणि डोक्याला हात लावत ती मुलगी म्हणते की कष्टाने घरच्यांना भाकरी देणं हेच माझं सौंदर्य. आणि त्यानंतर आता दुसरा रील्स इकडे तिलोत्तमाने बघितलेला असतो आणि त्या रील्समध्ये एक मुलगी एका मुलाच्या खटकन कानाखाली मारते आणि फक्त बाहेरच्या सौंदर्यावरून तुम्ही मुलींना जज करता, चुकताय तुम्ही. हे आहे भारतीय मुलींच्या आतमधील सौंदर्य, हे त्या मुलीने सांगताच तिलोत्तमाची खाडकन डोळे उघडलेले असतात. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या तिचा मोबाईल दाखवत तिलोत्तमासमोर येते आणि म्हणते की मॉम, हे बघितलं का तुम्ही. आणि तेवढ्यात नीलसुद्धा तिथे येतो आणि नील म्हणतो काय आहे. लगेच आता नील ते बघत म्हणतो ही तर चांगली आयडिया आहे आणि हे तर सोशल मीडियाना आता मार्केटिंगचं उत्तम साधन झालं आहे. नील म्हणतो मी तर असे म्हणन सारंगने याचा खूप चांगला वापर केला आहे. आणि लगेच आता राग घेऊन तिलोत्तमा म्हणते की सारंगने नाही, त्या पोरीने सारंगचा वापर केला आहे. ती मूर्ख मुलगी काहीतरी सांगते आणि हा माझा सारंग ऐकतोय म्हणून हे सगळं चालल्याचे तिलोत्तमा बोलते. आणि हे मॉडेल अनअनाऊन्सकडून सारंगने हे चॅलेंज ॲक्सेप्ट केल्याचं दिसतंय असे ऐश्वर्या सांगते. फक्त त्या मूर्ख मुलीमुळे सारंग मॉमच्या विरोधात गेल्याची ऐश्वर्या तिलोत्तमासमोर बोलते. ऐश्वर्या म्हणते मॉम, 100% मी सांगते या सगळ्यांमागं ना त्या मूर्ख मुलीचा काहीतरी वेगळा प्लान असेल. आता तेवढ्यात नील म्हणतो की कसलं प्लॅनिंग ऐश्वर्या, तू काय बोलतेस. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते तुला माहिती आहे का या सगळ्यांसाठी फायनान्सर कोणी उभा केला आहे तो. नील म्हणतो कोणी, तर ऐश्वर्या म्हणते जगन्नाथजी. आणि त्या मूर्ख मुलीला सारंगच्या आयुष्यात कुणी आणलं तर जगन्नाथने. आणि अस्मीसोबत जे काही घडलं त्याच्या पाठीमागे कोण होतं तर जगन्नाथ. आणि आता तर काय म्हणे सारंगला चक्क मॉमच्याच विरोधात उभं केलं आहे त्या जगन्नाथने. डोक्याला हात लावत आता राग घेऊन तिलोत्तमा म्हणते की जगन्नाथ जगन्नाथ जगन्नाथ. आणि मला एक्सपेक्टेड होतं हे आणि मला वाटलंच होतं या पाठीमागे तो जगन्नाथच असेल म्हणून. आता तिलोत्तमा म्हणते ती पोरगी आणि तो जगन्नाथ माझ्या घराला फूट पाडण्यात यशस्वी तर झाले. इकडे आता सावलीने त्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमृताला नकार दिलेला असतो. अमृता म्हणते की पण सावली, तू या स्पर्धेत नकार का देतेस, काय झालंय तुला. आता अमृता म्हणते की या स्पर्धेसाठी दुसरी कोणी योग्य आहे असं मला नाही वाटत सावली. सावली म्हणते की अमृता वहिनी, तुम्हाला तर माहिती आहे किती कष्टाने आत्ता कुठे सारंग सर आणि माझ्यात खूप चांगलं सुरू झालं आहे. अमृता म्हणते सावली असं काय करते, सारंग आणि तुझे संबंध आता चांगले झाले ना, आणि एक संधी म्हणून तू याच्याकडे बघ, मी सारंगला सांगते. आणि इकडे आता तिलोत्तमा, ऐश्वर्या, नील यांचं हे सगळं चालू असताना तारा तिथे येते आणि तिलोत्तमाला म्हणते की मला ना एक बोलायचं होतं आणि त्यासाठी परवानगी हवी आहे. खरं तर माझं गाण्याचं करिअर आहे, पण गाण्याच्या करिअरसोबतसुद्धा मला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचं आहे. ते ऐकताच आता तिलोत्तमा ही ऐश्वर्याकडे बघते आणि तेव्हा मी या स्पर्धेत भाग घेऊ शकते का असे आता तारा तिलोत्तमाला बोलते. लगेच आता ऐश्वर्या पुढे येत म्हणते हॅलो, तुला माहिती आहे का याच गोष्टीमध्ये ना मॉम आणि सारंगमध्ये मोठा वाद झाला आहे. आणि मॉमच्या विरोधात जाऊन त्या मूर्ख मुलीचं ऐकून सारंग हा कॅम्पेन करतोय आणि आता तुला त्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, काय बोलतेस तू, असे आता ऐश्वर्या सांगते. तेव्हा आता तारा म्हणते कळते मला, पण मला ना मॉडेलिंग करायची खूप इच्छा आहे, तरीसुद्धा मी मॉमच्या इच्छेविरुद्ध काहीच नाही करणार.
आणि तेव्हा मी रीतसर त्यांची परमिशन घ्यायला आल्याचे तारा बोलते. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा विचार करत म्हणते की ऐश्वर्या, ताराला या मॉडेलिंगमध्ये भाग घेऊ दे. ते ऐकताच तारा खुश होते. तर ऐश्वर्या म्हणते मॉम. तिलोत्तमा म्हणते की सारंग त्या लोकांच्या मदतीने हे सगळं करतोय ना, तेव्हा त्याला सुद्धा करू दे. तारा या स्पर्धेमध्ये मॉडेलिंग म्हणून भाग घेईल. तिलोत्तमा म्हणते की मला माहिती आहे हा सारंगचा युवा बोलतोय आणि सारंगला ना कसं हँडल करायचं ते मला सुद्धा चांगलंच ठाऊक आहे. आणि मी त्याची आई आहे आणि तो माझा लेक आहे. तो सुद्धा माझ्यासारखाच आहे आणि तो आता हट्टाला पेटलाय. पण हे सगळं करत असताना ना सारंग विसरलाय आपली सौंदर्याची व्याख्या काय आहे ते. सुंदर, अतिसुंदर आणि नितांत सुंदर ही आपली सौंदर्याची व्याख्या असल्याचे आता तिलोत्तमा बोलते. आणि तिलोत्तमा म्हणते की आता मी बघतेच या मॉडेल हंटमध्ये आता विनर कोण होतंय ते हे मला सुद्धा आता बघायचं आहे. आता तिलोत्तमा म्हणते की त्या सारंगचं काय चाललं तेच मला काही कळत नाही. काल आलेली ती मुलगी सारंगला सल्ले काय देते आणि सारंग तिचे सल्ले काय ऐकतो. अरे हे काय चाललंय. आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की कुणाच्या विरोधात उभा राहतोय तो. त्याच्या आईच्या तिलोत्तमा मेंदळ्याच्या रूपम कॉस्मेटिकच्या मालकिनीच्या विरोधात जाणं एवढं सोपं नाही आहे असे तिलोत्तमा सांगते. कारण अनेक वर्ष मार्केटिंगमध्ये रूपम कॉस्मेटिक पाय घट्ट रोवून उभा आहे. त्याचं कारण आहे तिलोत्तमा मेंदळे. मला डावलून मला न जुमानता स्वतःचं खरं करायला निघालाय तो सारंग. पण एवढं ते सोपं नसल्याचे तिलोत्तमा म्हणते आणि लवकरच ते सारंगला कळेल. आणि इकडे आता जयंती ही हॉस्पिटलमध्ये असते आणि तेवढ्यात एक मुलगी आता जयंतीचा रील घेण्यासाठी तिथे येते. जयंती म्हणते की मी आजपर्यंत माझं बाह्य सौंदर्य दाखवलं पण आज माझा नवरा ना हॉस्पिटलमध्ये पॅरालिसिसचा अटॅक येऊन पडून आहे तरीसुद्धा मी त्याची साथ सोडली नाही. आणि भारतीय नारीचं आतमधलं सौंदर्य काय आहे ना हे आज मी सांगते. मी माझ्या नवऱ्याची साथ सोडली नाही आणि खऱ्या भारतीय नारीचं आंतरिक सौंदर्य म्हणजे नवऱ्याची सेवा करणं आहे आणि मी तेच करते असं आता जयंती त्या रील्समध्ये बोलते. आणि पटकन आता तो रील्स जयंती फॉरवर्ड करते आणि म्हणते काही जरी झालं तरी त्या मॉडेलची क्वीन मीच होणार. आणि इकडे आता ऑफिसमध्ये सारंग, सोहम, बबलू आता जे काही रील्स बनवून आलेले असतात ते सगळे बघत असतात. त्या मुलीने त्या मुलाच्या कशी कानाखाली मारली आणि बाहेरच्या सौंदर्याकडे तुम्ही मुलींकडे म्हणून बघताय ना, तुम्ही मोठी चूक करताय आणि हे आहे भारतीय मुलीच्या आतमधील सौंदर्य. हा रील्स बघून आता सारंग सोहमकडे बघतो आणि त्यानंतर तो दुसरा रील आलेला असतो. तो हंडा विहिरीतून पाणी बाहेर काढून ती मुलगी म्हणते की माझं आंतरिक सौंदर्य म्हणजे माझ्या घरच्यांना भाकरी घालणं. ते सुद्धा आता सारंग बघतो. आणि तिसरा रील्स आलेला असतो. ती मुलगी म्हणते की गरिबांची मदत करणे हेच आहे माझं आंतरिक सौंदर्य. आणि तेवढ्यात आता चौथा रील आलेला असतो. तो चक्क ताराचा विठ्ठलाची मूर्ती घेऊन तारा आता माझे माहेर पंढरी माझे सासर पंढरी हे गाणं गुणगुणते आणि म्हणते विठ्ठला तुझी कृपा माझ्यावर अशीच राहू दे माझ्या आवाजासोबत आणि माझ्या गाण्यासोबत. आता सोहम, सारंग सगळेजण ते रील्स बघतात आणि पटकन आता सोहम म्हणतो दादा मी आलोच आणि सोहम बाहेर जातो. आणि लगेच आता सोहम ताराला फोन करतो आणि म्हणतो की तारा तू मॉडेल हंट्समध्ये पार्टिसिपेट केलं. तेव्हा आता खुश होऊन तारा म्हणते हो. तर सोहम म्हणतो की तुला झालंय काय तारा. सोहम म्हणतो त्याची तुला काय गरज होती. तारा म्हणते की काय गरज होती म्हणजे काय बोलतोयस तू सोहम. तारा म्हणते मला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचं आणि याची सुरुवात तर आपल्याच कंपनीमधून व्हायला हवी ना. सोहम म्हणतो तारा एकदा मला विचारलं असतंच तर काय बिघडलं असतं का. तारा म्हणते की सॉरी पण मला तुला विचारणं गरजेचं नाही वाटलं सोहम. आता पटकन सोहम आतमध्ये येतो. सारंग म्हणतो की आत्तापर्यंत आपण हे जे रील्स बघितलेत ना त्यामध्ये त्यांचं कंटेंट हे आपल्या कंटेंटच्या एकदम जवळ जायला पाहिजे. आणि आता सोहम म्हणतो की मॉडेल हंट आपली कंपनी करते म्हणून तारासुद्धा मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा दाखवते. सारंग म्हणतो काय हरकत आहे करू दे की तिला. आणि इकडे आता सावली ही मार्केटमध्ये आलेली असते. भाजी घेऊन रस्त्याने जात असते. तर तेवढ्यात रस्त्यात गाडीमधून आता जगन्नाथ आणि अलका दोघेही सावलीला बघतात. आणि तेवढ्यात अलका आता सावलीला हाक मारू लागते. तर जगन्नाथ म्हणतो थांब. आणि पटकन जगन्नाथ त्याचा मोबाईल काढतो आणि सावलीकडे आता कॅमेरा ऑन करून तो धरतो. आणि जगन्नाथ म्हणतो की प्रत्येक भारतीय नारीच्या आतमध्ये समर्पित अशी काहीतरी त्यांच्या मॉडेल हंटची आता टॅगलाईन आहे.
आणि त्यानंतर आता सावली ही रस्त्यावरती उभी असताना सावलीचे लक्ष एका आंधळ्या आजोबाकडे जाते आणि त्या आजोबांना आता रस्ता क्रॉस करायचा असतो. पटकन सावली त्यांच्याजवळ येते आणि त्यांचा हात धरून म्हणते, आजोबा तुम्हाला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जायचं आहे का? चला मी सोडते. आणि आजोबांचा हात धरून सावली त्यांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला घेऊन येते. तर आजोबा सावलीच्या डोक्यावर हात ठेवतात. जगन्नाथ आता तो सगळा व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये शूट करतो आणि लगेच आता जगन्नाथ खुश होतो. अलका म्हणते, हे काय करताय तुम्ही? जगन्नाथ म्हणतो की आज माझ्या लेकीने जे काही केलंय ना ते मॉडेल हंटसाठी खूप काही आहे. जगन्नाथ म्हणतो की आता माझी लेक या स्पर्धेमध्ये भाग पण घेणार आणि जिंकणार पण तीच. डोक्याला हात लावत जगन्नाथ म्हणतो, देवा बारीक लक्ष ठेवा. आणि इकडे आता सारंग हा घरी येतो. रस्त्यातच आता तिलोत्तमा, ऐश्वर्या आणि चंद्रकांतराव सारंगला भेटतात. चंद्रकांतराव म्हणतात की सारंग, अरे तुझा प्लान ना फारच वर्कआउट करतोय आणि मला खूप कंपनीतून कॉलसुद्धा आले होते आणि त्यांनासुद्धा सारंगची आयडिया पटली. तेव्हा आता लगेच तिलोत्तमा म्हणते की म्हणजे सारंग तुझी आयडिया वर्क करते तर. आणि लगेच सारंग म्हणतो की हो आई. तर तिलोत्तमा म्हणते की पण अजूनही तू या स्पर्धेत आम्हाला बोलावलेलं नाही आहे सारंग. सारंग म्हणतो की आपल्या विचारांमध्ये फरक आहे आई आणि आपल्या तत्वांसाठी आणि आपल्या विचारांसाठी लढतच राहायचं आणि हे मी तुझ्याकडूनच शिकलोय आई. आणि लगेच आता सारंग म्हणतो की काही जरी झालं तरी आई तुला या स्पर्धेसाठी यावंच लागेल. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की परवा जे काही झालंय मीटिंगमध्ये त्यावरून तुला असं वाटतंय का सारंग मकरंजी येतील म्हणून? आणि लगेच आता सारंग म्हणतो मी काही त्यांना वेगळं काही बोललो नाही आहे. मी फक्त माझ्या सौंदर्याची मनातली व्याख्या सांगितली आणि मी जर तुम्हाला पटवून देऊ शकलो नाही तर मी जगाला माझ्या मनातल्या सौंदर्याची व्याख्या कशी पटवून देईल आई? तूच सांग बरं, असे सारंग बोलतो. तेव्हा तुझं तिथं असणं गरजेचं आहे. तर तिलोत्तमा म्हणते की कधी कधी मला वाटतं ना तुझं काय करावं तेच काही कळत नाही. तिलोत्तमा म्हणते की कधी कधी तू सौंदर्याची व्याख्या तुझ्या मनातली असं काही अगदी प्रामाणिकपणे मांडायची ती तुझी कल्पना ना मला खरंच आवडते. आणि लगेच आता सारंग आभार मानत म्हणतो की चल आई ऑलरेडी उशीर होतोय. आणि आता ते ऐकताच ऐश्वर्या म्हणते की सारंग मॉमच्या चक्रव्यूहात अडकलाय. आणि इकडे आता सावली ही बारीक चेहरा करून बेडरूममध्ये असते. तर सारंग येतो आणि म्हणतो की सावली अगं मी मनकवडा नाही आहे, म्हणजे तुझ्या मनात काय चाललं ना ते मी नाही ओळखू शकत. तू चेहरा का असा पाडून बसली? सारंग म्हणतो हे बघ माझ्या मेंदूला तू त्रास देऊ नको बरं का. जे काही असेल तुझ्या मनात तुला काय झालं आहे ते पटकन सांग. आणि आता सावली म्हणते की सारंग सर हे सगळं माझ्यामुळेच झालं ना. सारंग म्हणतो तुझ्यामुळे काहीच झालेलं नाही आहे. हे बघ सावली इतक्या दिवस आम्ही एकत्र विचार करत होतो पण माझी सौंदर्याची व्याख्या तू कल्पनेने माझ्या मनाला सांगितली आणि मला बरं वाटलं आणि तेच मी सांगायचं प्रयत्न करतोय, बाकी काही नाही आहे. तुझा यामध्ये काहीच दोष नाही आहे सावली, असे सारंग सांगतो. सावली म्हणते की पण हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे ना आणि त्याचा परिणाम आता घरात होतोय सर. सारंग म्हणतो हे बघ सावली बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि बदल तर होणारच आणि काळानुरूप बदलणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण काहीच नाही करू शकत सावली. आणि आता इकडे तिलोत्तमाने ताराला मॉडेलिंग हंटमध्ये आता उभं राहायला लावून आता इकडे जगन्नाथ हा सावलीला तिचा रील्स आता पटकन सारंगच्या मोबाईलवर पाठवतो आणि त्यामध्ये एका आंधळ्या आजोबांना रस्ता क्रॉस करताना सावलीने कसा आता आजोबांना रस्ता दाखवला आणि हेच भारतीय नारीच्या आता आतमधील सौंदर्य याचा आता जगन्नाथने आढावा घेऊन तो रील शूट करून त्याची झलक आता जगन्नाथने सारंगला पाठवलेली असते. आणि सारंग तो रील बघून खुश होतो आणि म्हणतो की हेच पाहिजे, भारतीय नारीच्या आतमधील आंतरिक सौंदर्याचं हेच सत्य आहे. आणि मला वाटतं की सावलीने या रील्समध्ये भाग घ्यायलाच हवं, कारण सावली हे करू शकते आणि सावली जिंकू शकते. हा विचार ताबडतोब आता सारंगच्या मनात येतो आणि सारंग आता सावलीला मॉडेल हंट्समध्ये भाग घेण्यासाठी आता आग्रह धरतो आणि सारंगच्या आग्रहाखातर आता सावली ही मॉडेल्स हंट्समध्ये स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तयार झालेली असते. पण आता या मॉडेल हंट्समध्ये नेमकं कुठला कसा रील्स करायचा आणि त्यामध्ये सगळ्या अख्ख्या जगाला त्या रील्समधून कसं आपल्याकडे ओढून घ्यायचं याचा आता सारंग आणि सावली दोघेही विचार करत असतात. आणि आता इकडे तारासुद्धा मॉडेल हंट्समध्ये विजयी होण्यासाठी तिलोत्तमाच्या म्हणण्यानुसार आता तयार झालेली असते. तिलोत्तमाने आता सारंगला अलगद तिच्या चक्रव्यूहात अडकवण्यासाठी ताराला मॉडेल हंट्समध्ये आणलेलं असतं. तर आता इकडे सावली ही सुद्धा मॉडेल हंट्समध्ये आता या स्पर्धेत आता भाग घ्यायला तयार झालेली असते. सगळेजण आता तयारी सुरू करतात.
आणि आता ठरल्याप्रमाणे मॉडेल हंटची सगळी तयारी होऊन तिलोत्तमा आणि चंद्रकांतराव ऐश्वर्यासोबत आता या स्पर्धेत कोण विजयी होणार याचे आता लक्ष लागून तिथे जमलेले असतात. आणि आता तारा ही माझे माहेर पंढरी माझे सासर पंढरी यामधून आता आंतरिक सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करते. पण आता सारंगने सावलीसाठी आता तयार होऊन यायला सांगितलेलं असतं आणि सावली आता भरजरी नऊवारी साडी घालून रील्स आणि त्या मॉडेल हंट्समध्ये सहभागी होऊन आता स्टेजवरती येते. आणि त्यानंतर आता सावलीला सारंगने सगळ्यात मोठा कानमंत्र दिलेला असतो आणि काहीही करून आता जगाला तुझ्या मनातल्या आतमधील सौंदर्य दाखवायचंच असे सारंगने सांगितलेलं असतं. आणि आज आपल्या आंतरिक मनाचं सौंदर्य म्हणजे आपला आवाज आहे आणि तोच आवाज आज आपण आपल्या जगाला दाखवून द्यायचा, हे आता सावलीच्या समोर सगळ्यात मोठं सत्य आलेलं असतं. आणि आज ताराला न घाबरता आता सावली ही चक्क माईक घेऊन स्टेजवर येते. आणि सावली आता तिच्या आवाजात आता विठ्ठलाच्या कृपेने एक सुंदर असे टॅगलाईनवरती 30 सेकंदाचा रील्स बनवते आणि त्यामध्ये तो सावलीच्या टॅगलाईनच्या वाक्याच्या अगदी जवळच तो रील्स बनवला गेलेला असतो. आणि त्यामध्ये सावलीने आता रूपम कॉस्मेटिकच्या प्रॉडक्ट्सविषयी अतिशय सुंदर असा रील्स बनवलेला असतो. आणि त्यामध्ये सावली तिच्या आवाजात आता भारतीय नारीचं आंतरिक सौंदर्य काय असतं हे आता सावलीने त्या रील्समधून दाखवून दिलेलं असतं. पण आता तिलोत्तमा ही तारा आणि सावली यांच्यामध्ये जजेस करण्यासाठी आता ताराच हीच विजेती ठरणार अशी तिची खात्री असते. पण आता अख्ख्या जगासमोर जेव्हा सावलीचा रील्स जातो त्यावेळेस सावलीला सगळ्यात जास्त एकदम जबरदस्त असे वोटिंग झालेले असतात. आणि खऱ्या अर्थाने मॉडेल हंट्समध्ये विजेती ठरलेली असते ती सावली. आणि सावली ही आता विजयी होताच आता सावलीने मॉडेल हंट्समध्ये एकदमच चांगली कामगिरी केलेली असते. आणि स्त्रीच्या मनातील आतमधील सौंदर्य काय असतं हे सावलीने दाखवून दिलेलं असतं. आणि आता तिलोत्तमा आणि ताराला तोंडावर आपटून सावलीने आता मॉडेल हंट्समध्ये मारलेली असते ती 1 नंबरची बाजी. आणि ते कळताच आता स्त्रीच्या मनातील भारतीय नारीच्या आतमधील सौंदर्य काय असतं हे सावलीने देखील आता दाखवून दिलेलं असतं. आणि तिलोत्तमाला सुद्धा ते पटलेलं असतं. आणि एका रात्रीत रूपम कॉस्मेटिकचा करोडचा फायदा झालेला असतो. आणि सावली बनलेली असते ती आता 1 नंबरची मॉडेल हंट्स. आणि रूपम कॉस्मेटिकची मॉडेल म्हणून आता सावलीला सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळालेली असते. आणि तिलोत्तमाला तोंडावर पाडून तिलोत्तमाला सुद्धा सावलीच्या आंतरिक सौंदर्याचा स्वीकार करावाच लागलेला असतो. तर आता तिलोत्तमा ही सावलीच्या आतमधील सौंदर्याचा कसा स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.